Hello friends, I am Ajay Sendane from Pankaj Secondary and Higher Secondary School, Chopra. Friends, today we are going to see a writing skill that is statement of purpose. मित्रांनो, या वर्षी हा टॉपिक आपल्यासाठी थोडा नवीन आहे, म्हणून नेमकं आपल्याला याची इव्हॅल्युएशन पॅटर्न समजून घ्यावं लागणार आहे. बोर्डाकडून मित्रांनो आपल्याला एक इव्हॅल्युएशन पॅटर्न मिळालेला आहे. त्या इव्हॅल्युएशन पॅटर्न मध्ये आपण जरी बघितलं, in this evaluation pattern we will have question number 4 for 16 marks. Okay, in this 16 marks या 16 मार्काच्या प्रश्नामध्ये मित्रांनो ए प्रश्न जो आहे तो 4 मार्काला विचारला जाणार आहे. त्यामध्ये आपल्याला या वर्षी in this question number 4a we will have 4 marks. in this topic we will have 3 hours. आपल्याला या ठिकाणी 3 और दिलेत बघा मित्रांनो. ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज अँड ग्रुप डिस्कशन. मित्रांनो, हे 3 टॉपिक आपल्याला 4 मार्काला आहेत आणि तिघांपैकी एकच टॉपिक आपल्याला या सोडवायचा आहे. सो ॲज अ विश, तुम्हाला याच्यामध्ये जो टॉपिक सोपा वाटणार आहे तो तुम्ही सोडवू शकता. तुम्हाला या ठिकाणी जो टॉपिक तुम्ही अतिशय चांगला करून गेलेले आहेत ते तुम्ही सोडवणार. सो लेट्स गो. व्हॉट इज इन द स्टेटमेंट ऑफ पर्पज? मित्रांनो, स्टेटमेंट ऑफ पर्पज समजून घेण्या अगोदर किंवा हाऊ टू सॉल्व स्टेटमेंट ऑफ पर्पज वी आर गोइंग टू सी डेफिनेशन. मित्रांनो, अतिशय सोपी अशी त्याची डेफिनेशन आहे. लेट्स गो. अ स्टेटमेंट ऑफ पर्पज इज अन ऍप्लिकेशन मेड टू अ युनिव्हर्सिटी टू सीक ऍडमिशन टू अ पर्टिक्युलर कोर्स. मित्रांनो, याची व्याख्या अशी आहे, एखाद्या विशिष्ट कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठाला केलेला अर्ज म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज होतो. स्टेटमेंट ऑफ पर्पज अतिशय सोपं आहे. म्हणजे जरी तुम्हाला एखाद्या विद्यापीठामध्ये आफ्टर द 12 अर्ज करायचा असेल किंवा एखाद्या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहू शकता. अँड दिस इज ओनली फॉर टू सीक ऍडमिशन. जेव्हा तुम्हाला एखादा कोर्ससाठी किंवा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही युनिव्हर्सिटीला स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहू शकता. बट बिफोर टू स्टार्ट स्टेटमेंट ऑफ पर्पज वी आर गोइंग टू सी सम इम्पॉर्टंट टिप्स. आपण मित्रांनो सुरुवातीला या ठिकाणी पॉइंट्स लक्षात ठेवणार आहे. विच पॉइंट्स टू रिमेंबर वाईल राईट एसओपी. मित्रांनो, एसओपी हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे, स्टेटमेंट ऑफ पर्पज. तुम्ही जेव्हा स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिणार त्यावेळेला तुम्ही त्यामध्ये काय लिहावं, कोणकोणत्या गोष्टी तुम्ही नमूद करा, कोणकोणत्या गोष्टी तुम्ही ऍड कराव्या, हे या ठिकाणी आपण बघणार आहोत. सो वन बाय वन वी आर गोइंग टू सी सम इम्पॉर्टंट पॉइंट्स. सी, फर्स्ट पॉइंट, इट इज अन एसे विच डिस्क्राइब यू ॲज अ पर्सन, युअर एम्स अँड अम्बिशन. मित्रांनो, एक व्यक्ती म्हणून तुमची उद्दिष्टे आणि तुमच्या महत्वाकांक्षा असे वर्णन करणारा हा एक प्रकारचा निबंध आहे. मला माहिती आहे एसे रायटिंग तुम्हाला सगळ्यांना खूप चांगली जमते, परंतु ही एसे रायटिंग नसून स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे. अँड वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट वी शुड बी राईट इन दिस स्टेटमेंट ऑफ पर्पज. आपल्याला समजून घ्यायचं आहे की स्टेटमेंट ऑफ पर्पज मध्ये आपण काय लिहायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टी आपण त्या ठिकाणी ऍड करायला पाहिजे किंवा निग्लेक्ट करायला पाहिजे, ओमिट करायला पाहिजे. वी हॅव टू सी. आपण ते पाहूया वन बाय वन. या ठिकाणी एक एक पॉइंट्स मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. इट स्पीक्स अबाउट युअर जर्नी ऑफ लाईफ अँड द क्वालिटीज यू हॅव नर्चर्ड इन द प्रोसेस. मित्रांनो, जेव्हा तुम्ही एसओपी लिहिणार यात तुमच्या जीवनाचा जो काही प्रवास आहे आणि या प्रक्रियेत तुम्ही जोपासलेले गुण आहे याविषयी तुम्ही सांगू शकता. म्हणजे तुम्ही ऍडमिशन घेतायत युनिव्हर्सिटीला तर तुमच्या अगोदर तुमच्या जीवनाचा प्रवास त्या ठिकाणी ऍड करा. तुम्ही कोणकोणते गुण जोपासतात, त्याला नर्चर करतात, ते तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकतात. सो दीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स यू कॅन सी इन द टेक्स्ट बुक. तुम्ही पुस्तकात हे पॉइंट्स पाहू शकतात. या पॉइंट्सला या ठिकाणी मी मराठीत पण करून देत आहे, ते तुम्ही पहा. सेकंड पॉइंट, द स्कोर कार्ड और द ट्रान्सक्रिप्ट गिव्स युअर अकॅडमिक अचिव्हमेंट. मित्रांनो, स्कोर कार्ड असेल किंवा ट्रान्सक्रिप्ट असेल, हे तुम्हाला काय सांगतं की स्कोर कार्ड किंवा ट्रान्सक्रिप्ट आपल्याला शैक्षणिक यश देत असतं. म्हणजे अकॅडमिक अचिव्हमेंट तुम्हाला त्याच्याने मिळू शकतं. इट इज ऑब्जेक्टिव्ह
म्हणजे हा जो एसओपी आहे तो एक प्रकारचा ऑब्जेक्टिव्ह आहे, बट एसओपी गिव्स अन आयडिया अबाउट युअर इनेट क्वालिटीज अँड इज सब्जेक्टिव्ह इन नेचर. मित्रांनो, खरं पाहायला गेलं तर एसओपी ते वस्तुनिष्ठ असते, पण एसओपी तुमच्या जन्मजात गुणांची कल्पना देते आणि प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळी असते. सो यू हॅव टू राईट ऑल द पॉइंट्स इन युअर नोटबुक. मित्रांनो, हे सगळे पॉइंट्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि नोटबुकमध्ये लिहिल्यानंतर ते तुम्ही तुमच्या माइंडमध्ये फिक्स करून ठेवा. व्हेन यू राईट SOP at the board exam, you have to remember all the points and then you can write a best SOP. Statement of purpose तुम्ही खूप चांगलं लिहू शकता. Next point, the SOP gives you an opportunity to show the special qualities which make you distinct from others. बघा हा पॉइंट, या पॉइंट मध्ये काय सांगितलं जातंय, एसओपी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवणारे खास गुण दाखवण्याची संधी देतो. मीन्स इन एसओपी यू कॅन राईट युअर अदर क्वालिटीज विच यू हॅव नर्चर. म्हणजे ऑलरेडी तुम्ही जे काही तुमच्याकडे गुण आहेत ते गुण तुम्ही ऑलरेडी जोपासताय, त्याच्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करताय. तुमच्याकडे इननेट क्वालिटीज आहेत, त्या इननेट क्वालिटीज तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता, ऍड करू शकता. नेक्स्ट पॉइंट बघा, इट एक्सप्लेन्स व्हाय यू वॉन्ट टू जॉईन द कोर्स, व्हॉट इज युअर लाइकिंग, हाऊ यू हॅव टू डेव्हलप युअर लाइकिंग. मित्रांनो, हा पॉइंट खूप महत्वाचा आहे की या ठिकाणी तुम्हाला काय वर्णन करायचं आहे. तुम्हाला वर्णन करायचं आहे की तुमच्या कोर्समध्ये तुम्ही का प्रवेश घेताय किंवा हा कोर्स तुम्ही का घेताय. तुमची आवड या ठिकाणी सांगा, तुम्ही तुमची आवड कशी विकसित केली ते सांगा, ते त्यात तुम्ही स्पष्ट करू शकता. म्हणजे एसओपी मध्ये तुम्ही तुमची जी काही पॅशन आहे ती तुम्ही डेव्हलप करू शकता आणि ती त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करायची आहे. नेक्स्ट पॉइंट बघा मित्रांनो, इट जस्टिफाय हाऊ यू विल बी एबल टू अचीव युअर एम. एसओपी आपल्याला काय सांगतो, तुम्ही तुमचे ध्येय कसे साध्य करणार याचे त्यात समर्थन करायचे असते. म्हणजे काय की तुम्हाला स्वतःला जस्टिफाय करायचे की जी काही पॅशन तुम्ही निवडली आहे किंवा जे तुमचे ध्येय आहे किंवा जे तुमची अचिव्हमेंट आहे किंवा तुमचा जो एम आहे, गोल आहे, तो तुम्ही कसं साध्य करणार, त्याला कसं तुम्ही समर्थन देणार, हे तुम्ही या ठिकाणी जस्टिफाय करा. नेक्स्ट पॉइंट बघा, इट ऑल्सो एक्सप्लेन्स व्हाय यू हॅव सिलेक्टेड पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी. मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला अजून एक सांगता येईल की जी युनिव्हर्सिटीला तुम्ही ऍडमिशन घेताय किंवा त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करताय, तर तुम्ही का अप्लाय करताय. तुम्ही एखाद्या युनिव्हर्सिटीला, विद्यापीठाला निवडलेलं आहे, तर त्या निवडण्याचं तुम्ही कारण स्पष्ट त्या ठिकाणी सांगू शकता. ओके, सो यू कॅन ऑल्सो राईट डाऊन द इम्पॉर्टंट थिंग्स अबाउट द युअर युनिव्हर्सिटी विच यू हॅव सिलेक्टेड. तुम्ही जे सिलेक्ट केलेली युनिव्हर्सिटी ती सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता. द एसओपी इज अ गेटवे टू युअर करिअर. As the admission committee judges you or the application on the basis of the SOPs received. Hence, it is a very important document. मित्रांनो, या ठिकाणी आपण समजून घ्या हा पॉइंट. एसओपी तुमच्या करिअरचे प्रवेशद्वार आहे. मीन्स एसओपी इज अ गेटवे टू युअर करिअर. सो बिफोर यू हॅव टू सीक द ऍडमिशन इन द युनिव्हर्सिटी, यू हॅव टू फिक्स व्हॉट इज युअर एसओपी. म्हणजे तुम्हाला अगोदर तुमचं करिअर ठरवून घ्यायचं की मला भविष्यात काय करायचं आणि तेच तुम्ही तुमच्या ऍडमिशनच्या वेळेस एसओपी मध्ये नमूद करा. कारण प्रवेश समिती तुम्हाला मिळालेल्या एसओपीच्या आधारे अर्ज स्क्रीन करते व निवडते. त्यामुळे हा एक अतिशय महत्वाचा दस्तावेज आहे. हेन्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. सो व्हेन यू राईट द एसओपी, यू हॅव टू फिक्स दॅट व्हॉट इज युअर करिअर. तुमचं करिअर काय ते तुम्ही अगोदर फिक्स करा. द एसओपीज फॉर अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट अँड डॉक्टरेट लेवल्स वुड बी डिफरंट. मित्रांनो, या तिघी गोष्टींसाठी हे एसओपी वेगवेगळे असते, लक्षात ठेवा. द एसओपीज डिफर अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. आणि एसओपी
आपल्या गरजेनुसार वेगवेगळे सुद्धा असू शकतं, आपल्या आवश्यकतेनुसार ते वेगळे. द नंबर ऑफ वर्ड्स इन विच अन SOP इज रिटन इन ऑल्सो डिफरंट ऑर डिफरंट युनिव्हर्सिटी. मित्रांनो, SOP लिहिण्यासाठी शब्दांची संख्या वेगवेगळी, विद्यापीठांसाठी देखील वेगळी असते. द नंबर ऑफ वर्ड्स इन विच अन SOP म्हणजे SOP तुम्ही लिहितायत, समजा तुम्ही नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, बहिणाबाई चौधरी या ज्या युनिव्हर्सिटीला जरी तुम्ही अप्लाय करताय तर तिथं शब्दसंख्या वेगळी असू शकते. तुम्ही जरी गुजरात युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करताय तर तिथे वेगळी होऊ शकते. तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करताय तर तिथे वेगळे असू शकते. तुम्ही औरंगाबाद युनिव्हर्सिटीला अप्लाय करताय तर त्या ठिकाणी SOP वेगळं राहू शकतं. ओके ओके. At this level, when you would pass your standard 12 examination and write personal statement to university for admission to graduate course, you should follow the format given below. मित्रांनो, समजा तुम्ही आताच 12वी पास झाले, मग 12वी पास झाल्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएट व्हायचंय, तर ग्रॅज्युएटच्या अभ्यासक्रमासाठी तुम्ही एखाद्या युनिव्हर्सिटीला अप्लाय करताय, तर अप्लाय करण्यासाठी तुम्ही कोणता फॉर्मॅट यूज करायला पाहिजे. सो यू कॅन सी दिस इज द फॉर्मॅट ऑफ स्टेटमेंट ऑफ पर्पज. पण त्यापूर्वी एक आपण टिप बघूया. द स्टेटमेंट ऑफ पर्पज हे साधारणपणे 500 शब्दांमध्ये लिहावे, ज्यात 5 किंवा 6 पॅरेग्राफ अपेक्षित आहेत. मित्रांनो, 5 किंवा 6 पॅरेग्राफ लिहिणं अपेक्षित आहे, परंतु यामध्ये 500 शब्द पण या ठिकाणी अपेक्षित आहेत. तर मित्रांनो, तुम्ही स्टेटमेंट ऑफ पर्पज मध्ये जरी आउट ऑफ मार्क घेऊ इच्छितात तर दिलेल्या सूचनेप्रमाणेच तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे. ओके. फॉर्मॅट ऑफ स्टेटमेंट ऑफ पर्पज. आपण जेव्हा स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिणार तर त्याचा पहिला पॅरेग्राफ किंवा लास्ट पॅरेग्राफ तुम्ही काय लिहायचंय, त्याच्यामध्ये काय ऍड करायला पाहिजे ते या ठिकाणी घेणार आहोत. सी, बिगिन विथ युअर इंट्रोडक्शन. टॉक अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड, युअर मेंटल मेकअप अँड युअर एम इन लाईफ. मित्रांनो, फर्स्ट पॅरेग्राफ मध्ये तुम्ही काय नमूद करायला पाहिजे. सुरुवातीला स्वतःची ओळख करून द्या. तुमच्या जीवनातील मानसिक घडण कशी झाली ते सांगा. तुमचं ध्येय याविषयी थोडे वर्णन करा. हा पहिला पॅरेग्राफ तुमचा राहणार. ओके. देन व्हॉट इज द सेकंड पॅरेग्राफ. इन द सेकंड पॅरेग्राफ यू कॅन राईट शुड स्पीक अबाउट व्हाय यू विश टू जॉईन दिस स्पेसिफिक प्रोग्राम किंवा कोर्स, युअर एरिया ऑफ इंटरेस्ट. मित्रांनो, दुसऱ्या उत्तरामध्ये काय लिहायचंय की तुम्ही एखादा कोर्स निवडलेला आहे, तो कोर्स तुम्ही का निवडला त्याचे कारण सांगा, आणि त्या कोर्समध्ये तुमचं आवडीचं क्षेत्र कोणतं आहे ते त्या ठिकाणी तुम्ही नमूद करा. ठीक आहे. नेक्स्ट पुढे बघा. आपण जेव्हा थर्ड पॅरेग्राफ घेणार त्यावेळेस काय लक्षात ठेवायचं. In the third paragraph, you should speak about your qualities that would be helpful or suitable for this career, goal or objectives. Show how your hobbies and extracurricular activities would be helpful in strengthening your goals. मित्रांनो, थर्ड पॅरेग्राफ मध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये तुम्ही लिहू शकता तुमच्या करिअरच्या ध्येयासाठी आणि उद्दिष्टांसाठी उपयुक्त आणि योग्य ठरेल अशा तुमच्या गुणांबद्दल लिहा. ओके. तुमचे ध्येय मजबूत करण्यासाठी तुमचे छंद आणि बाहेरील उपक्रम असे उपयुक्त ठरेल हे दाखवा. म्हणजे या ठिकाणी यू हॅव टू शो युअर हॉबीज अँड एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज वेन यू राईट द थर्ड पॅरेग्राफ. जेव्हा तुम्ही थर्ड पॅरेग्राफ लिहिणार आहे त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता. फोर्थ पॅरेग्राफ मध्ये बघा मित्रांनो. इन द फोर्थ पॅरेग्राफ mention your experience in this field or any internship project you have done. चौथ्या परिच्छेदमध्ये तुम्ही जो क्षेत्र निवडलेले आहे, जे फील्ड तुम्ही निवडलेले आहे, तुमच्या अनुभवाचा किंवा तुम्ही एखादा प्रोजेक्ट तयार केलेला आहे त्या प्रोजेक्टचा किंवा इंटर्नशिपचा उल्लेख किंवा त्याला तुम्ही मेन्शन करायचं, तुमचा अनुभव त्या ठिकाणी सांगायचा आहे. यू कॅन स्टेट समथिंग विच मेक्स यू डिस्टिंक्ट फ्रॉम द अदर ऍप्लिकेंट. आणि मित्रांनो, तुम्ही हे जेव्हा नमूद करणार त्यावेळेला तुमचं हे जे ऍप्लिकेशन आहे किंवा तुम्ही एक ऍप्लिकंट म्हणून इतरांपेक्षा वेगळे दिसतात हे लक्षात ठेवा, आणि त्या पद्धतीने तुमचा कोर्स किंवा तुमचं करिअर या ठिकाणी सक्सेसफुल होणार आहे. ओके. सो फॉर्मॅट ऑफ द स्टेटमेंट यामध्ये लास्ट पॅरेग्राफ तुमचा जो असेल तो कशावर आधारित असेल ते बघा.
इन द कंक्लुडिंग पॅरेग्राफ म्हणजे शेवटच्या पॅरेग्राफमध्ये स्टेट हाऊ ऍडमिशन टू दिस पर्टिक्युलर कोर्स. तुम्ही नमूद करा की शेवटच्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही एखाद्या विशिष्ट अभ्यासक्रमासाठी विद्यापीठातील प्रवेश तुमच्यासाठी कसा फायदेशीर ठरेल ते सांगा आणि दीर्घकालीन करिअरच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याकडे कसे पाहता. University would be beneficial to you and how you look at it from a long-term career perspective. तुम्ही परस्पेक्टिव्ह म्हणजे काय की त्या दृष्टिकोनातून तुम्ही लॉंग टर्म म्हणजे दीर्घकालीन तुमच्या या करिअरकडे कसे बघतात ते या ठिकाणी लास्ट पॅरेग्राफ मध्ये सांगा आणि अशा पद्धतीने या फॉर्मॅटचा वापर करून तुम्ही स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहू शकता. नाउ so after the how to write SOP and format of SOP, we are going to see effective step for SOP. SOP लिहिताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत ते या ठिकाणी बघा मित्रांनो. पहिला, राईट SOP इन क्लिअर अँड लुसिड लँग्वेज. मित्रांनो जेव्हा तुम्ही SOP लिहिणार ना त्यावेळेस तो स्पष्ट आणि समजायला सोपं या भाषेत लिहा. सेकंड पॉइंट असा आहे, डू नॉट मेक स्पेलिंग और कन्स्ट्रक्शन मिस्टेक. जेव्हा तुम्ही SOP लिहिणार ना त्यावेळेला कुठल्याही शब्दलेखन किंवा वाक्यरचना चुका करू नका. त्यानंतर यू शुड बी कन्व्हिन्सिंग. तुम्हाला त्या ठिकाणी खात्री असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही हा कोर्स करू शकता ही खात्री तुमच्याकडे पाहिजे असाच कोर्स तुम्ही त्या ठिकाणी नमूद करायचा आहे. सो डोंट वरी, यू विल हॅव द क्वेश्चन. तुम्हाला एखादा प्रश्न त्या ठिकाणी येणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला SOP लिहायचं. शो डिटर्मिनेशन युअर करिअर. मित्रांनो तुमचं जे करिअर तुम्ही निवडलेले त्या आपल्या कारकिर्दीत जो काही दृढ निश्चय तुम्ही दाखवला आहे तो त्या ठिकाणी तुम्ही दाखवा. डिटर्मिनेशन म्हणजे तुमचा दृढ निश्चय तो तुम्ही तुमच्या कारकिर्दीत दाखवायचा आहे, शो करायचा आहे. युअर पर्पज ऑफ चुझिंग दिस पर्टिक्युलर कोर्स अँड युनिव्हर्सिटी शुड बी इन अकॉर्डन्स विथ युअर करिअर. हा विशिष्ट कोर्स आणि युनिव्हर्सिटी निवडण्याचा आपला हेतू आपल्या कारकिर्दीतून नुसार असावा. म्हणजे जे तुम्ही या ठिकाणी तुमचं करिअर निवडलेलं आहे अकॉर्डिंग युअर अकॉर्डन्स, तुमच्या करिअर नुसार कारकिर्दीनुसार तुम्ही तो विशिष्ट कोर्स निवडलेला आहे किंवा तुम्ही ती युनिव्हर्सिटी निवडलेली हे या ठिकाणी तुमचा हेतू त्या ठिकाणी दाखवा. रिमेंबर दॅट युअर पर्सनॅलिटी इज रिफ्लेक्टेड थ्रू दिस. मित्रांनो लक्षात ठेवा की आपलं व्यक्तिमत्व यातून प्रतिबिंबित होते. जो कोर्स तुम्ही निवडणार आहे त्या कोर्समधूनच तुमचं हे जे काही रिफ्लेक्शन होणार आहे ते या ठिकाणी दिसणार आहे. म्हणून तुम्ही जो कोर्स निवडणार आहात तो कोर्स तुम्ही व्यवस्थित निवडा आणि तुमच्या पर्सनॅलिटीला या ठिकाणी शोभेल असाच कोर्स तुम्ही किंवा जे तुम्हाला जमतं तेच तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. नाव highlight your qualities, life experiences in such a way that your application should stand out from the rest. तुमचे गुण अनुभव अशा प्रकारे हायलाइट करा जेणेकरून तुमचा अर्ज उर्वरितपेक्षा वेगळा दिसला पाहिजे. मित्रांनो तुमचं जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे असलेले क्वालिटीज आणि तुमचे अनुभव त्या ठिकाणी हायलाइट करा. हायलाइट करा म्हणजे काय की त्याला वेगळा कलर आपल्याला यूज नाही करायचा. जस्ट अंडरलाईन what are your experience, what are your qualities, you can underline and highlight them due to because of this the application is you are different. तुमचा अर्ज ह्या जे इतर लोक आहेत त्यांच्यापेक्षा वेगळा दिसणार आहेत आणि या ठिकाणी अशा पद्धतीने जे काही इफेक्टिव्ह स्टेप्स आहेत ते तुम्ही फॉलो करा. मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला SOP म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज या ठिकाणी समजवलेलं आहे. याचं एक उदाहरण घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहे. हाऊ टू राईट SOP. तुम्ही एखादं उदाहरण घेऊन कसं लिहू शकतात ते आपण बघणार आहोत. सगळ्यांना या ठिकाणी मी थँक्यू म्हणतो की तुम्ही हे माझं लेक्चर अतिशय व्यवस्थितपणे या ठिकाणी पाहिलं आणि नोट्स पण तुम्ही काढलेले असतील. या ठिकाणी मी थांबतो मित्रांनो. थँक्यू फ्रेंड्स.